नमस्कार, आईज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला भरलेली कारली कशी करायची त्याची रेसिपी दाखवत आहे। त्याच्यासाठी 1/2 किलो कारले चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मध्ये चीर पाळून त्याच्यात थोडं थोडं करून मीठ भरलेलं आहे। मीठ भरून तयार झालेलं आहे। आता 1 तास तसंच ठेवायचं, नंतर त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं। पाणी काढलं की मग त्याच्यामध्ये मसाला भरायचा। मसाला तोपर्यंत आपण वाटून घेऊ। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाला वाटून घेऊ। आता पाणी पण पूर्ण कारल्यातलं पूर्ण पाणी काढलेलं आहे। आता मसाल्याचं साहित्य दाखवते। 1 वाटी शेंगदाण्याचा कूट, पाव चमचा जिरं, 1 चमचा जिरं, 1 चमचा हळद, 2 चमचे तिखट, 1 चमचा मीठ, 10-12 पाकळ्या लसूण आणि थोडासा गूळ। हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये थोडंसं दळून घ्यायचं। सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि थोडंसं दळायचं। थोडंसं गूळ आणि मीठ हे लक्षात ठेवायचं। कारल्यामध्ये पण आपण थोडंसं मीठ भरलेलं आहे। आता मसाल्यामध्ये थोडंसं कमी मीठ घ्यायचं अंदाजानुसार। आता सर्व मसाला मिक्स झालेला आहे। मिक्सरमध्ये थोडंसं दळून घेतलेलं आहे। आता एका ताटामध्ये मसाला काढून घेऊ, सर्व कारल्यांमध्ये भरून देऊ। ही रेसिपी खायला खूपच चविष्ट लागते आणि कडू अजिबात लागत नाही। भाकरी चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता। लहान मुलंसुद्धा आवडीने खातील। हे बघा, अशा प्रकारे मसाला भरायचा आणि आपण मसाल्याचे सुद्धा कारलं बनवू शकतो। मसाला तयार झालेला आहे। आता एका पॅनमध्ये तेल टाकून घेऊ। या रेसिपीला जास्त तेल पण लागत नाही आणि झटपट होणारी रेसिपी आहे। आता एक एक करून सर्व कारले पॅनमध्ये ठेवून देऊ आणि कमी गॅसवर 10 मिनिटं शिजू देऊ। अगदी झटपट शिजते। हे बघा, आपलं कारलं शिजून तयार झालेलं आहे। आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ। कमी गॅसवरच शिजवायचं। मोठा गॅस केला तर कारलं लवकर शिजत नाही। वरून झाकण ठेवायचं। आपलं कारलं तयार झालेलं आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।